मन मंदिरा गजर भक्तीचा पार्थ विनवी माधवासी विश्वरूप दाखवा। अर्जुनाने विनंती केली, प्रभू मला विराट स्वरूप दाखवा। आणि भगवंताने विश्वरूप दाखवलं बरं का सोमनाथ। पण अर्जुन म्हणाला मला काही दिसत नाही। मग देवाच्या लक्षात आलं, अरे बोलत बोलत धसाळ गेलो। माझ्या लक्षात आलं अर्जुना, या चर्मचक्षुन तुला ते दिसत नाही। नतुमाम नतुमाम महाराज मंडळी, नतुमाम शक्यसे द्रष्टुम सोने नाही। पुढे घाबरू नका, कोणी पाहणार नाही, आपल्या आपल्यात चाललं। मधले पाहिजे बदल मोठी पिशवी म्हटल्यावर पपयान पेरून हे एकच साधू आहे। 2-4 दिवस संपत नाही मटेरियल। अरे पाटील ते दिसते पिशवी मोठी, पपया सफरचंद बोरं केळी। ते पहा खरी गोष्ट आहे। असं हा ठेवा ठेवा, हे तयार आहे सगळे, काय काय ते पहा। भाऊ यादी बरोबर आहे ना? पपया नवा पपया आहे ते पहा, पपया रे बाबा। हा असं म्हणजे चुकलं, लोकांना वाटू नये काही थापा मारते। मी सांगितलं ते बरोबर नाही एकदम मटेरियल। बस हे कीटकनाशक तिकडे फवारा एकदा, आपल्या हे काय म्हणतात त्याला, येत नाही आम्हाला ना असं। हा दादा वडील बस जमला आता बस। शास्ते महाराज मी विसरलो नाही। नतुमाम तितक्यात मध्य बडे लागते। नतुमाम शक्यसे द्रष्टुम आणि नैवसो चक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम। तू चर्मचक्षुन पाहू शकत नाही अर्जुना, तुला दिव्य दृष्टी देतो। आणि मग जेव्हा दिव्य दृष्टी गेली, अर्जुनानं ते स्वरूप पाहिलं आणि घाबरला। बस बस बस, हे बंद करा देवा, पहिलंच दाखवा। थोडसे देव रागावले। मेनसीचं गावंढिया काय कोपू आता धनंजया। कोणाला वाटू नये फक्त रामायणाचे ते म्हणून। अंग सांडुणी छाया आलिंगू सीमा। घाबरलो देवा, माझ्यासह सगळे चालले तुमच्या मुखात। मग आता पहिलं दाखवा, पहिलं दाखवा। पहिल्यांदा तर विनंती केली, पार्थ विनवी माधवासे विश्वरूप दाखवा। मनोनिया हरिधरी विकट रूप ते धवा। थोर अनर्थ जाहला पंडुकुमर घाबरे। म्हणे पुनश्य भेटवा विभो स्वरूप गोजिरे। पुन्हा पहिल्यासारखा झाला देव का, याला म्हणतात होय भक्ती केला तैसा। पूर्वी धरावी ते इच्छा, बस छोटे हो जाओ, इथून वाढलं आपलं, पुन्हा लहान झाला। बस मुद्दा लक्षात ठेवा। माता पुढे बोली सोमती डोली तजेहू तात यह रूपा। की जय शिशुलीला ती प्रेयसीला ये सुख परमानुपा। भगवान लहान झाले। अब तो अच्छा लगता है माँ? नहीं। क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे। क्या करूं? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो। रडायला सुरुवात केली। हा ना,
बघून जर एवढं ताकदीनं म्हणतात खाल्ल्यावर कसं होईल? राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी महाराज दशरथीच्या राजमहालापुढे. अयोध्या अशी सजलेली आहे. अवधपुरी सोहई यही भाती. पुढचे शब्द ऐका, मस्के तुझ्या उपयोगाचा आहे. अवधपुरी सोहई यही भाती, प्रभू मिलन आई जनुराती. आता याचं डोकं चालवा. अयोध्या अशी सजली की असं वाटत होतं की प्रभूला भेटायला जणू रात्र आली. आता काय डोकं चालवाल? अयोध्या सुशोभित झाली, पण कशी? प्रभू ही मिलन आई जणू राती. याचं कारण उडई अबीर मनू अरुणारी. त्या अयोध्येतल्या महिलांनी बुक्का एवढा फेकला होता, बुक्का त्याला अबीर म्हणतात. एवढा बुक्का फेकला होता की असं वाटत होतं की दिवसा रात्र आली रामाला भेटायला. ही मजा शब्दाची पहा. प्रभुई मिलन आई जनुराती, अगर धूप बहुजन अंधियारी. उडई अबीर मनवरुणारी, मंदिर मन समुसर जनु तारा. नृपग्रह कलश इंद उदारा, भवन वेद मुनि अति मृदुबाणी. जनखग मुखर समय जनु संजाणी, कौतुक देखी पतंग बुलाना. एक महिना सूर्य जाग्यावर थांबला. एक मास तही जात न जाना. श्रीराम आला का? राजा दशरथ जी के द्वार नवपत बाजी कही. राजा दशरथ जी के द्वार नवपत बाजी रही. राजा दशरथ दरबार नवपत बाजी रही. राजा दशरथ जी के द्वार नवपत बाजी. राजा दशरथ जी के द्वार नवपत बाजी रही. राजा दशरथ जी के द्वार नवपत बाजी रही. राजा दशरथ जी के नवपत बाजी रही. राजा दशरथ जी द्वार नवपत बाजी रही. समाचार में संसंगदान है, समाचार गणत सहस श्रृंगार नवपत बाजी रही. राजा दशरथ जी के द्वार नवपत बाजी रही. राजा दशरथ के द्वार नवपत बाजी रही. राजा दशरथ के द्वार नवपत बाजी रही. नवपत बाजी रही. महाराज बधाई हो, महाराज बधाई हो, महाराज. दशरथजीकडे. आणि राजा दशरथ आणि भाऊ आदल्या दिवशी गोदरेजची पुडी आणली होती. तर लोक काय म्हणतील, दाढी तर पांढरी आहे बाबा, लेकर चार. चमत्कार सा हो गया यारो, हो गई बात निराली. रात रात में दशरथ जी की दाढ़ी हो गई काली. दशरथ के अंगना बज गई आज जय हो महाराज. इकडे कौशल्याबाईकडे बस आनंद आहे, आनंद आहे. एक महिना सूर्य जाग्यावर थांबला. बुद्धिवादी लोकांना न पटण्यासारखं आहे, पण एक महिना आनंदामध्ये केव्हा कधी कसा संपला हे अयोध्यावासी जनतेच्या लक्षात आलं नाही. याचा अर्थ एक महिना थांबला. ही कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतायत. औरव एक कहू निज चोरी. मी त्यावेळेला चोरी केली पार्वते. मी काकभूषणला शिष्य केलं. मी गुरु साधूचा वेश धारण केल्यानंतर आम्ही दोघेही गुरु शिष्याच्या वेशात जेव्हा अयोध्येमध्ये प्रवेश केला, प्रचंड गर्दी झालेली होती. कसे तरी वाट काढत काढत सरयूच्या काठापासून महाद्वारापर्यंत पोहोचलो. तिथे द्वारपालाने अडवलं आणि भगव्या वेशात असल्यामुळे आम्हाला विचारलं, का जा रहे? महाराज जी को जो बेटा उसका दर्शन करना है, मत जाओ, अनजान व्यक्ती व निकल जाओ यहाँ से. हाकलून दिलं पार्वती आम्हाला. मी आणि काकभूषण सरयूच्या काठाला येऊन बसलो. काकभूषण जी मला म्हणाले, आप भी कैलाश से, मैं नीलगिरी से आया, कुछ करो बाबा, दर्शन तो होना चाहिए. मी तिथे ध्यानाला बसलो पार्वती सरयूच्या काठाला.
माझ्या रामाचं ध्यान सुरू केलं. त्याचा परिणाम असा झाला, मी शरयूच्या काठावर ध्यानाला बसलो आणि तिकडे राजवाड्यात कौसल्याच्या मांडीवर माझा राम रडू लागला. इतका रडतो, इतका रडतो, इतका रडतो, सगळ्या राजवाडा चिंतातूर झाला. दशरथजी चिंतातूर, कौसल्या चिंतातूर, सुमित्रा चिंतातूर, वसिष्ठ, अरुंधती कोणाला काही सुचेना. इतक्यात म्हातारी दासी काठी टेकत माय कौसल्य जवळ आली आणि विचारलं, माता बहुत रो रहा आपका बेटा, सुबह से क्या हुआ तो कुछ पता नहीं माँ. अरे बहुत से लोग दर्शन को आते हैं ना, तो किसी की बुरी नजर लग गई लाला को. लोक येतात का नाही दर्शनाला, दृष्ट झाली लेकराला. काय करावं लागेल, दृष्ट काढणाऱ्या दवंडीवाल्यांना बोलावलं. दवंडीवाले दवंडी देत निघाले. है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला महाराज, है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला साधु, है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला संत, है का कोणी बाळाची दृष्ट काढणार. दवंडीवाले शरयूच्या काठाने जात असताना आम्ही दोघे साधूच्या वेशात असल्यामुळे आमच्याजवळ दवंडीवाले आले. त्यांनी विचारलं, कुठे राहता बाबा? हिमालय. तिथं काय करता बाबा? आम्ही तपश्चर्या. तुम्ही तपस्वी संत आहे का बाबा? हा. लहान बाळाची दृष्ट काढता येते का तुम्हाला? चांगली काढता येते. मग काय करावं लागेल? ज्या लेकराला दृष्ट झाली तिथं आम्हाला न्यावासा प्रवेश मिळाला. पार्वती आता दवंडीवाले पुढं ना आम्ही माग. काहीच करावं लागलं नाही. तेच म्हणायचे, बाजू हटो, बाजू हटो. अशा रीतीने दरबारात प्रवेश मिळाला. मी कौसल्या माईला वाकून नमस्कार केला. कौसल्या माईने विचारलं, कहाँ रहते हो बाबा? हिमालय की गुहा में रहते माता. क्या करते हो जी? तपश्चर्या. छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो अच्छी तरह. क्या करना होगा? बस एक बार मेरी गोद में तुम्हारे बेटे को दे दो माँ, दोबारा नहीं रोएगा आपका बेटा. कौसल्या माईला पटलं. मला बसायला आसन दिलं. बाळाला घेऊन आली माय कौसल्या. माझ्या मांडीवर रामाला झोपवलं. पार्वते, मी रामाकडे पाहू लागलो, राम माझ्याकडे पाहू लागला आणि सगळे राजवाड्यातले आमच्या दोघाकडे बघू लागले. आणि जरा वेळाने जेव्हा हरिहराच्या 4 नेत्राचं मिलन झालं तेव्हा माझा मांडीवरचा राम गदगद 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 हसायला लागला आणि मी हुंदके देऊन देऊन ढसा रडू लागलो. आमचे दोघांचे वेगवेगळे भाव होते. मी रडत होतो, माझी इच्छा पूर्ण केली श्रीरामा, आणि माझा राम हसत होता. याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही शंकरा. पण कौसल्या माईला वाटलं, किती चांगला दृष्ट काढणारा बाबा भेटला. सकाळपासून रडतंय लेकरू माझं. पण मांडीवर घेतल्या घेतल्या बाबा हसायला लागला, बाबा रडायला लागला. माझं हसतंय बाळ, किती चांगली दृष्ट काढली. बाबा, तुमचा अधिकार कळला. माझ्या बाळाचं भविष्य पण सांगा. हा 15 वर्षाचा होईल माते, तेव्हा याला एक साधू घेऊन जाईल. कौसल्या माई उभी झाली. असं काही सांगू नका बाबा, जरा दक्षिणा वाढून घ्या ना. लेकर 900 साल असं यज्ञ यागादी क्रिया करून झाले, घेऊन जाईल म्हणता. ये कोई जग की बातें नहीं माँ. इनके पैर पर एक रेखा है, वो 15वें साल यात्रा का योग दिखा रहे. पण याला एक महात्मा घेऊन जाईल. जगात सुंदर नाही अशा सुंदरीसोबत याचं लग्न होईल आणि सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. राज्याभिषेकाचं सांगा ना बाबा. मला माहिती होतं पार्वती, हे राज्यावर बसायच्या आधी 14 वर्ष वनवासात जाणार आहे. हे सांगावं तर कौशल्याला दुःख होणार आहे. मी सांगितलं, आई साहेब एवढी घाई का करता, थोडं मोठं होऊ द्या ना. एक दिवस येईल ना, फुकट सांगून जाईल. कौसल्या माईला पटलं. मला दक्षिणा दिली. नाटक असल्यानं दक्षिणेचा स्वीकार केला आणि रामाला कौसल्या माईच्या जवळ दिलं. मी एकदा वाकून नमस्कार केला आणि दुःखी अंतकरणानं राजवाडा सोडून मी जेव्हा शरयूच्या काठाला आलो, एक घटना घडली. काकवृषुंडी तिथे आसन लावून बसले. मैं विचारलं, काकवृषुंडी यही बैठते हो, चलने का नीलगिरी? नीलगिरी जाकर के क्या करना बाबा? तपश्चर्या. किस लिए? प्रभु प्राप्ति के लिए. आपने तो बता दिया भगवान 15 साल का होगा तो एक महात्मा ले जाएगा. आप क्या करते हो? 15 साल सरयू के तट पर बैठता हूँ बाबा, और 15वें साल एक बार प्रभु का दर्शन करूंगा, बाद में अयोध्या छोड़ूंगा, तब तक यही बैठता हूँ. तो मैंने कहा ठीक है भाई, आप बैठ सकते हो क्योंकि ब्रह्मचारी हो. कितने भी दिन लेट गए और घर नहीं गए तो भी चलता है, लेकिन मेरे पीछे बहुत बड़ा जंजाल है. अगर 4 दिन लेट गया तो पूरे कैलाश में शोर मच जाएगा.
नंदी कहेगा मालिक कहाँ गए, पार्वती कहेगी मिस्टर कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताजी कहाँ गए, तो मेरा पिंटा गणेश कहेगा मम्मी डैडी कहाँ गए, तो मैं चला आया भवानी. ही कथा भगवान शंकरजी माता पार्वती यायला सांगतायत. कचुक दिवस बीते येई भाती. अशा प्रकारे काही दिवस गेले आणि मग नामकरण विधीचा सोहळा वसिष्ठजीच्या द्वारा. वसिष्ठ म्हणाले राजा, याला हजारों नाम असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाला कौसल्यानंदन का नाम राम रखता हो. जेव्हा वसिष्ठजींनी राम नामाचा उच्चार केला तेव्हा सर्वांनी जय जयकार केला. बोलिए रामचंद्र भगवान की. नंतर कैकेयी पुत्राचं नाम भरत ठेवण्यात आलं. शत्रुघ्न आणि लक्ष्मण अशा प्रकारे नामकरण सोहळा यथासांगरित्या पार पडला. आता भगवान रांगायला लागले. त्याच्यातले 2 काळे सावळे 2 गोरे. 4 मुलामध्ये 2 गोरे आहे, 2 सावळे आहे. पण 2 गोरे आणि 2 सावळे असले तरी चौघालाही झगे पिवळेच आहे. पित झगुलिया तनु पहिराई. दुई दुई दसन अधर अरुणारे. प्रत्येकाला वरचे 2 दात आलेले आहे. बोबडे बोबडे बोलायला लागलेले आहे. अतिप्रिय मधुर तो तरे बोला. रांगत रांगत बाहेर येतात. आपल्या भाषेत वाल कंपाऊंड. ते भिंत धरून उभं होण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातले काही घसरून पडतात, काही हसतात, काही रडतात. त्याच वेळेला मोठमोठ्या तपस्वी संतांच्या टोळ्याच्या टोळ्या भिक्षेच्या निमित्ताने माय कौसल्याच्या दारात. कौसल्या मायेनं भिक्षा वाढावी, पण साधू मात्र उभेच राहायचे. दाराकडे डोकावून पाहायचे. दुसऱ्या दिवशी डबल संख्येने महात्मे. आजही भिक्षा वाढली पण महात्मे उभेच आहे. कौसल्या माईला वाटलं यांना कमी पडत असेल का भिक्षा. बरं विचारावं तरी कसं. तिसऱ्या दिवशी संख्या चौपट झाली. आजही भिक्षा वाढली पण साधू उभेच आहे. कौसल्या माईने विचारलं, महात्मा जी अविनय हो तो क्षमा करें. आपका विशाल भाव देखने के बाद हमें लगता नहीं कि आप भीख मांगने वाले महात्मा. दुनिया को भीख देने की ताकत आप में है. भिक्षा मिलने के बाद भी आप मेरे आंगन में खड़े रहते, दरवाजे की ओर देखते हो, तो बात क्या है. पूरे महात्मा रोने लग गए. सच कहा माँ आपने, हम भीख मांगने वाले साधु नहीं, हिमालय की गुहा में तप करने वाले तपस्वी लोग हैं माँ. जिंदगी बीत गई तप करते करते, तो भी जिसकी एक झांकी हमने जिंदगी में देखी नहीं. आज जवाब मिल गया माँ. उस प्रभु ने तुम्हारी गोद में जन्म लिया. धिक्कार है माँ हमें इस नर शरीर का. हमें शरीर नहीं मिलता, इसके बदले हम दीवाल के पत्थरे बने होते तो भगवान दीवाल का सहारा लेकर के खड़ा होता, तो पत्थर के रूप में हमारा उद्धार हो जाता माँ. भिक्षा तो निमित्त है माता, हेतु है तुम्हारे राम के दर्शन का. तुरे द्वार करो एक जोगी दिखाते मैया राम को. तुरे द्वार करो एक जोगी दिखाते मैया राम को. तुरे द्वार करो एक जोगी दिखाते मैया राम को. तुम्हारे द्वार करो एक जोगी दिखाते मैया राम को.
प्रभूच्या बाललीला 3 तास जमल का रे तुम्हाला? नाही म्हणत बसून जा मग. आणल्या का? आणल्या? हा हा मग मागं बसा. इतका दम नाही निघायचं. सीताही थकून जाईल आणि रामालाही आजच वनवास सुरू होईल. बरोबर. पग पडो बटने मुंडो करो. बस आणते खुर्च्या ठेवा इथे मागे. तिथे बसते इथे ठेवा. इकडे हनुमानच्याकडे ठेवा. तिथं बसायचं 3 तास. सीतामाय लाजली सीता स्वयंवराला पाहुणी रघुनंदन सावळा लाजली. हा आणतो. गाडी टाका हे इकडे टाक. इकडे हनुमानजी पार्टी टाक. इकडे बसतो. बसा दोघे. रान कुठे गेला रे? हा त्यांना बरोबर माहिती आहे कसं बसावं लागतं. आपसात बोलू नका आता. लोक पाहतील काय चाललं म्हणजे त्यांचं. बोलायचं नाही. काही लेकरं बरेच झाले आमच्या पुढं. छोटे लेकर बरेच झाले. विचलित ताई तुम्ही जरा इकडे बसा. असं बसा ना बाजूला. ते लेकरं घेऊन इकडे बसा. असं बसा बाजूला. ते काय लेकरं बसतात का? ते 3 तास नाही बसू शकत. असं इकडे बसा कोणीतरी. एकदम सामोरच. आता आम्ही सांगायचं कोणाला? इकडे माणसाला सांगायचं. असं साईडला असं इकडे उजवीकडे बसा माणसं. इकडे बसली चांगलं. 5-25 माणसं तरी पुढं पाहिजे. 2-3 तास सांगावं लागते कोणाच्या चेहऱ्याकडे पाहून. हे वक्ता झाल्यावर कळते अडचणी काय होतं. नेमकं जे नको तेच होते. या पुढे असं येऊन जा पुढे. चांगले ऐकणारे लोक या पुढे. रोजचा नियम करा. ही टोपली थोडी बाजूला ठेवून द्या. कसं पाहिजे ठीक आहे. आता ही जागा तुमची शेवटपर्यंत फायनल. पार्ट्याच्या बसून बसायचा. पाणी वगैरे रामा आता बाटलीचं पाणी आहे. तेव्हा वनवासात बाटल्या नव्हत्या तुम्हाला. हे कलियुग आहे. हे त्रेतायुगातलं नाही. वड्यातलं पाणी देतो राम. ठीक आहे.
प्रभूच्या बाललीला प्रारंभ झाला. एक बार जननी अनवाय रामाला आंघोळ घातली, पाळण्यात झोपवलं. इष्टदेवाला नैवेद्य घेऊन माय कौसल्या आली. एका पदार्थाची त्रुटी होती. तो पदार्थ आणण्याकरता ताट ठेवून दिलं नैवेद्याचं. स्वयंपाक घरात आई गेली. तो पदार्थ घेऊन आल्यानं देवघरात पाहिलं. चकित झाल्या माता. का? स्वतः राम नैवेद्य खात बसला. अरे एवढा उंच पाळणा हा उतरला कसा? म्हणून तिथूनच पाळण्याकडे पाहिलं तर पाळण्यात राम झोपलाय. एक राम पाळण्यात झोप घेतो आणि एक राम देवघरात नैवेद्य खातो. इहा उहा दुई बालक देखा, मत्ति ब्रह्म मोर किया न विशेषा. देखी राम जननी अकुलाणी, प्रभु हसदीन मधुर मुस्कानी. जेव्हा प्रभूनं हसायला सुरुवात केली तेव्हा 14 ब्रह्मांडाचं दर्शन प्रभूच्या मुखात माता कौसल्याला. देख रावा माते निजाद्भुत रूप अखंड रोम रोम पतिरागे कोटी कोटी ब्रह्मांडाचं दर्शन. आता प्रभू चालायला लागले. राम लखन भरत रिपुसुदन चारों बेटे अपने पैर में पैजन पहनकर दशरथ जी के सामने आंगन में खेल रहे तो महाराज दशरथ जी का आनंद चौगुना. उठत
करते समय दशरथ जी बुला लेते, श्री राम आओ भोजन करने। भोजन करत बोल जब राजा, महियावत कजिबाल समाजा। येत नाही। मग आईसाहेब जातात, कौसल्या माता दारात उभ्या राहून आवाज देतात, राघव आओ भोजन करने। कौसल्या जब बोल न जाए, ठमक ठमक प्रभु चलहि पराई। दशरथजी हाक मारतात तर येत नाही, पण माय कौसल्येनं आवाज दिला की पळत येऊन कंबर धरतात, ठमक ठमक प्रभु चलहि पराई। ठमक ठमक प्रभु। कौसल्या जब बोल न जाए, ठमक ठमक प्रभु चलहि पराई। असं का? दशरथजी हाक मारतात येत नाही, माय कौसल्येने आवाज दिला की पळत येऊन कंबर धरतो, असं का? तर याचं कारण दशरथ ज्ञान आहे, कौसल्यात प्रेम आहे। प्रभू ज्ञानापासून दूर जातो, प्रेमाच्या जवळ येतो। असं उलट आहे, थोर प्रेमाचा भुकेला आणि हाच दुष्काळ तयाला। म्हणून ज्याला वाटतं पठ्ठा विद्वान आहे, पठ्ठ्याला कोणी कशातलं काही विचारा, त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर 5 किलोमीटर लांब जातो। ज्याला वाटतं मी भोळा बाबडा वारकरी आहे, मला काही येत नाही, देव त्याच्या जवळ येतो। भोळे भाळे भक्त गातात ती साबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी, आणि तुका म्हणे राहे शहानिया दुरी। आता यज्ञोपवीत संस्कार झाले आणि यज्ञोपवीत संस्कारानंतर आपल्या बंधू समवेत रामचंद्र विद्या शिकण्याच्या उद्देशानं वसिष्ठ गुरुच्या आश्रमात जाते झाले। गुरुग्रह गए पढ़नार गुराई, गुरुग्रह गए पढ़नार गुराई, गुरुग्रह गए पढ़नार गुराई, गुरुग्रह गए पढ़नार गुराई। अलपकाल सीता सब भाई, अलपकाल सीता सब भाई।
तुमच्यासाठीच आहे, फक्त म्हणा चांगला. मन मंदिरा गजर भक्तीचा.